सन्मानित करावं आणि अतुलला पण मॅन ऑफ द मॅच साठी देखील यायचं आहे. चला दोन्ही संघांना विनंती आपण लगेच या. देसाई संघ या, चांगला खेळ झाला हितेश, नो डाऊट चांगला खेळलास, मात्र शेवटच्या क्षणात सामना सोडावा लागलाय. अतुल प्लीज, अतुल स्टेजवरती या आपण लगेच. काशीनाथ दादा आणि जनार्दन दादा यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी ते दादांकडे. अभिनंदन हितेश, ग्रेट जॉब, ग्रेट जॉब. एकदा जोरदार टाळ्या अतिशसाठी. आज की शाम अतुल के नाम, अप्रतिम फटकेबाजी अतुलची आणि अतुलने चॅम्पियनशिप खेचून आणली या संघासाठी. वेल प्लेड अतुल, फंटास्टिक जॉब, ग्रेट बॅटिंग, एक्सलंट परफॉर्मन्स ऑफ दिस टुर्नामेंट. येस येस. तर या आपण सन्मान करूया, एक जाहीर सन्मान, मोठा सन्मान. आमचे दादा, सर्वांचे लाडके, सर्वांच्या हृदयामध्ये राहणारे आमचे काशीनाथ दादा अलीमकर ग्रुप यांना विनंती करेन की आपण सर्वांनी जावं आणि आपल्या शुभ हस्ते दादांचा भव्य दिव्य सन्मान करावा. दादा मनापासून आभार व्यक्त करतोय. फार बिझी शेड्यूल आहे, तुम्ही प्रचार सभेमध्ये सातत्याने बिझी आहे. या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला, व्यासपीठात शोभा वाढवले, त्याबद्दल अलीमकर ग्रुपच्या वतीनं तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व अलीमकर ग्रुपला विनंती करतोय की दादांचा आपण भव्य दिव्य सन्मान करूया. क्रिकेटची अतोनात आवड, अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व, अगदी दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला नेहमीच दादांचं नेहमीच सहकार्य असतं असे आमचे दानशूर व्यक्तिमत्व. या आपण सन्मान करूया, काशीनाथ दादा यांचा शुभ सन्मान करूया आपण. अलीमकर ग्रुपच्या वतीनं दादांचा भव्य सत्कार. खूप खूप धन्यवाद दादा आपण दिलेल्या वेळेबद्दल. आमचं एक दानशूर व्यक्तिमत्व काशीनाथ दादा सध्या उपसरपंच आहेत, लवकरच आम्ही नगरसेवक म्हणून त्यांना पाहणार आहोत अशी आमची अपेक्षा आहे. कारण फार चांगलं व्यक्तिमत्व, अशा लोकांची गरज आहे समाजाला, अशा लोकांची गरज आहे आपल्या समाजाला. खूप खूप धन्यवाद दादा. चला आपण 25 मिनिट लगेच उरकणार आहोत. जनार्दन दादा तुमचं देखील अभिनंदन. संघ जिंकला वाडेकर संघ पडलेगावचे आहेत आणि संघाला नेहमी पुरस्कृत करत असतात, त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूया. तो चलिए चलेंगे यहाँ पर और अगले सम्मान की तरफ है. मच्छिंद्र पटेल सर, मैक्स सर, तो चलिए बात करेंगे. काशीनाथ दादा से गुजारिश करना चाहेंगे मैक्स सर, मच्छिंद्र पाटिल सर, जिन्होंने तीनों भाषा में देखिए कॉमेंट देखिए बात करेंगे. विशाल दादा अलीमकर और उनके साथ साथ देखिए हम देख सकते हैं काशीनाथ दादा और मैक्स सर ने अच्छे जिक्र किए. आने वाले वक्त में नगर सभा के रूप में हम दादा को देख सकते हैं. मैक्स सर देखिए बात करेंगे, माय फेवरेट कमेंटेटर से. बहुत बहुत शुक्रिया, आगे की जिम्मेदारी मैक्स सर लेंगे और बहुत जल्द से जल्द. संजय अलीमकर यांना विनंती करूया आपण की बाबूशा आमचे शेरूशारीचे खूप चांगले समालोचक, बाबू सर्वांची मने जिंकलीत आपण या स्पर्धेमध्ये, तुम्ही देखील, त्यामुळे तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. संजय दादांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण बाबूशा यांना सन्मानित करावं. बाबूशा यांचा सन्मान केला जातोय. खूप चांगली कामगिरी बाबूशांच्या माध्यमातून. बाबूचं खरं तर ओडिसाचे आहेत, मात्र आता ते सध्या महाराष्ट्रानेच वाटतात, कारण त्यांचं आडनाव देखील आम्ही बदललंय, बाबू म्हात्रे असं आडनाव गेलंय. खूप प्रेम दिलंय बाबूला महाराष्ट्रामध्ये. बाबू असंच प्रेम मिळणार तुम्हाला, कारण आमचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये नेहमीच सर्वांना आम्ही प्रेम देत असतो. पंच मनोज सर आणि सचिन सरांना विनंती करतोय आपण यावं. खूप चांगली कामगिरी, ग्रेट जॉब जेंटलमॅन. दोन्ही पंचांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. मी आपल्यास विनंती करतोय मनोज सर आणि सचिन सर, ग्रेट जॉब. संजय अलीमकर यांना विनंती करेन की आपण या पंचांना सन्मानित करावं. देयर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम द बोथ द अंपायर्स. सच अ ग्रेट जॉब जेंटलमॅन. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त दोन्ही अंपायर आमचे. संजय दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. ग्रेट जॉब मनोज सर, व्हेरी गुड जॉब, सच अ ग्रेट अँड इम्प्रेसिव्ह जॉब. त्यानंतर सचिन सर, कारण आज 8 सामने झाले, एकच सामना त्यांना ब्रेक घेतलाय, कंटिन्यू 7 सामने त्याने पंचांची कामगिरी चोख बजावली, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय.
चला जीटीसी पटकन आपण लगेच दादांना जायचंय. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट जीटीसी यांचा आपण सन्मान करूया. जरा मी थोडंसं घाईने घेतोय कारण दादांना खूप घाई आहे. सर्वांचं शेड्यूल फार बिझी आहे त्यामुळे सर्वांना विनंती सहकार्य करा. चला संजय दादांना विनंती करूया की आपण डीजे ना आपण सन्मानित करावं. जीटीच्या माध्यमातून स्पर्धा घराघरात पोहोचवली त्यांचा आपण सन्मान करूया. डीजे तू पण जा. डीजे सर डीजे यांचा देखील आपण सन्मान करूया ज्यांचा आवाज ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. चांगलं संगीत वाजवून आमच्या प्रेक्षकांची मात्र खरोखरच प्रेक्षकांची मने जिंकली आणि मनोरंजन देखील केलं त्यांचा देखील आपण सन्मान करूया. चला सर्वांचा सन्मान झाला असं मी गृहीत धरतोय आणि बोलतोय लगेच प्राइज हिशोबेन सेरेमनीकडे. वेळ आमच्यावर फार कमी आहे. या स्पर्धेमध्ये तर सुरुवातीला आपण देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये 16 संघांचा सहभाग चांगली कामगिरी. मी मगाशी देखील डिक्लेअर केलं होतं की या स्पर्धेमध्ये जर क्षेत्ररक्षण कोणाला द्यायचं असेल तर ते नाव असणार आहे मोरेश्वर पाटील. यस मोरेश्वर प्लीज कम ऑन द स्टेज. कारण फलंदाजी सर्वांना आवडते गोलंदाजी सर्वांना आवडते. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करा मोरेश्वरचं. कारण काडी संघाला पराभूत करण्यामध्ये कोणाचा हात असेल तर मोरेश्वरने घेतलेला तो झेल आणि त्या झेलची किंमत मोजाली काडी संघाला. ग्रेट परफॉर्मन्स जॉन्टी रोडची आठवण करून दिली मोरेश्वरनं आम्हाला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं सर्वांची मने जिंकली. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये फार चांगली कामगिरी. 7 गडी त्यानं या स्पर्धेमध्ये बाद केलेत आणि तो ठरलाय बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट मयूर म्हात्रे. अप्रतिम कामगिरी मयूर प्लीज कम ऑन द स्टेज. खूप चांगली कामगिरी वाखाणण्याजोगी आणि खरोखरच सर्वांना प्रभावित करणारी गोलंदाजी. मी विनंती करेन सन्माननीय रमेशजी अलीमकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मयूरला सन्मानित करावं. वेल बॉलिंग मयूर. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. लेंथ लाइन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हेरिएशन अँड कंट्रोल गोलंदाजी. सच अ ग्रेट जॉब. मॅग्निफिसेंट. उत्कृष्ट फलंदाज ज्यांना सर्वांनाच फलंदाजी आवडत असते. या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी. सर्वांना हवी फलंदाजी आणि गोलंदाजांचा कर्दन काळ ठरलाय. खूप चांगली फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट अतुल भोई ठरला या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅट्समॅन 62 रन्स. अप्रतिम कामगिरी. सच इम्प्रेसिव्ह अँड एक्सलंट जॉब अतुल. इम्प्रेसिव्ह बॅटिंग. जबरदस्त कामगिरी. योगेश अलीमकर साहेबांनी विनंती करेन की आपला शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. तर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेन आमचे काशीनाथ दादा यांना की आपण दादा यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक पुरस्कार वितरण करावं. या स्पर्धेमध्ये फार चांगली कामगिरी. सर्वात चांगली आणि सर्वोत्तम कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. ज्याच्याकडे लक्ष लागलंय बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड. सर्वात मोठा सर्वात महत्वाचा अवॉर्ड दिला जातोय कारण सर्वात चांगला अवॉर्ड समजला जातोय तो मॅन ऑफ द सिरीज. कारण संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांना अचंबित करणारी कामगिरी इम्प्रेसिव्ह आणि प्रभावित करणारी कामगिरी या स्पर्धेमध्ये ठरला. या स्पर्धेचा हिरो सिद्धू पाटील ठरला. या स्पर्धेचा हिरो. 90 रन आणि 6 विकेट्स. वेल डन सिद्धू. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. बेस्ट बॅटिंग अँड बेस्ट बॉलिंग. अप्रतिम कामगिरी त्याच्या स्पर्धेमध्ये आणि तो ठरतोय या स्पर्धेचा सिरीजचा मानकरी. आमच्या दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान देतोय. खूप खूप अभिनंदन. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन सिद्धू. तर या स्पर्धेतला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी खूप चांगला संघर्ष केलाय आणि तो ठरलाय तो संघ मात्र निश्चित देसाई संघ. देसाई संघाला विनंती करेन आपण यावं. मान्यवर विनंती करेन दादांना आमच्या काशीनाथ दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते अशोक वितरण करावं. दादा खाडी संघाला पराभूत करून फार चांगली कामगिरी केली. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज तो सामना डिफेन्स केला आणि मात्र शेवटच्या सामन्यामध्ये 12-27 धावांची गरज असताना तो सामना गमावा लागलाय. प्रमोद म्हात्रे आपण असाल तर या. प्रमोद म्हात्रे टायगर ऑफ डोंबिवली. प्रमोद प्लीज कम ऑन द स्टेज. वेल डन. वेल गुड जॉब. खाडी संघाला पराभूत करून खूप चांगली कामगिरी केली. पहिला संघाला पराभूत केले त्यानं उंबारली संघाला. त्यानंतर मात्र खूप चांगली कामगिरी राहिली या संघाची आणि कधीच मागे बोलून पाहिलं नाही या संघानं. खूप चांगली कामगिरी राहिली. आज
देसाई संघाची डिफेन्स केले, उसरगड संघाला पराभूत केलं, उंबाली संघाला पराभूत केलं, खाडी संघाला पराभूत केलं आणि मात्र शेवटच्या सामन्यामध्ये वाडेकर संघाने त्यांना पराभूत केलं. द चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट. यस, विनंती करेन उचित 11 जय जलेश्वर वाडेकर संघ विनंती करेन सर्वांना की आपण यावं. दादांना विनंती करेन, आमचे काशीनाथ दादा आणि मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण वितरण करावं. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिस इनिंग and year 2024 such a great start from the team वाडेकर टीम. मजा आली, वाटलं नव्हतं की धाव डिफेन्स होतील आणि केलेत देखील. मी म्हणेन पूर्ण केले, चेस केले धावा या स्पर्धेमध्ये. 57 धावा, त्याही एक चेंडू राखून दणदणी प्रस्थापित केला. चॅम्पियन शिळगाव चषक उचलतोय, मानाचा सन्मानाचा करंडक आणि अभिमानाचा करंडक उचलतोय तो मात्र वाडेकर संघ. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला लक्ष शुभेच्छा. येस, महेश अलिमकर यांना विनंती करेन की आपण संजय अलिमकर यांचा आपण सन्मान करावा. शेवटचा सन्मान. सर्वांचा मनापासून आभार, खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद काशीनाथ दादा आपण दिलेल्या वेळेबद्दल. खूप खूप धन्यवाद दादा. चला, सर्वांचं मनापासून आभार आणि स्पर्धा इथे संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतोय आणि आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.